जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि प्रत्येक माझ्या लाडक्या भाऊ बहिणींना गेम चेंजर असलेला टॉपिक निवडला आहे. रेझ्युमे कसा बनवायचा आणि इंटरव्ह्यू मध्ये कॉन्फिडंट कसं बोलायचं. ठीक आहे. हे बघा, मुला मुलींनी खूप खूप छान अशा डिग्रीज घेतलेल्या आहेत, खूप छान शिकलेले आहेत, स्किल्स आहेत, मेहनत केलेली आहे, पण इंटरव्ह्यू मध्ये घाबरून जातात किंवा रेझ्युमे नीट नसतो म्हणून जॉब हातातून निघून जाते. आज मी तुम्हाला अगदी सोप्या प्रॅक्टिकल भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं समजावून सांगणार आहे. हे फक्त सिद्धांत नाहीये, तर रोज वापरता येणाऱ्या टिप्स आहेत, चुका टाळण्याच्या उपाय आहेत, रिअल उदाहरणं आहेत, जे 7 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट देणारी स्ट्रॅटेजी असणार आहे. चला सुरू करूया. सर्वात आधी रेझ्युमे का एवढा महत्वाचा आहे ते मी समजून सांगते. रेझ्युमे म्हणजे तुमची पहिली ओळख आहे. इंटरव्ह्यूवर तुम्हाला भेटायच्या आधी फक्त तुमचा रेझ्युमे बघतो. जसं लग्नाच्या बघण्याआधी फोटो पाहतो, तसंच कंपनी आधी तुमचा रेझ्युमे पाहते. रेझ्युमे चांगला असला, प्रोफेशनल असला, तर इंटरव्ह्यूची कॉल सुद्धा लवकर येते. रेझ्युमे मध्ये चुका असतील तर तुमचा नंबर कधीच येत नाही. म्हणून एवढा मोठा रिस्क घेऊ नका. रेझ्युमे ही तुमची पहिली संधी आहे, ती वाया कधीच घालवू नका. आता रेझ्युमे मध्ये लोक ज्या 5 चुका करतात ना, त्यांचं मी तुम्हाला 1 बाय 1 सांगते. काळजी करा, बघून घ्या तुमच्या रेझ्युमे मध्ये ह्या चुका झालेल्या आहेत का. खूप मोठा रेझ्युमे बनवतात, 4-5 पेजेसचा. एवढा मोठा नाही बनवायचा, कंपनीला वेळ नाहीये, तर त्यांचा ही वेळ वाचवा. 1 पेज पुरेच आहे. स्पेलिंग मिस्टेक आणि ग्रामर मिस्टेक करतात, ती करू नका. फेक एक्सपिरियन्स टाकतात, फेक स्किल्स लिहितात. इंटरव्ह्यू मध्ये पकडलं गेलं की गेम ओव्हर. खराब फोटो टाकतात किंवा फोटोज टाकत नाही, ही पण खूप मोठी चूक आहे. त्यानंतर स्किल्स येत नाही तरी ते लिहितात. उदाहरणार्थ एक्सेल येत नाही पण एक्सेल एक्सपर्ट लिहिलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, रेझ्युमे सिम्पल, ऑनेस्ट आणि 1 पेजचा ठेवायचा आहे. आता रेझ्युमेचा परफेक्ट फॉर्मॅट स्ट्रक्चर काय असतो ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. ठीक आहे. आता फर्स्ट मध्ये तुमचा हेडर येईल. फुल नेम मोठ्या अक्षरात असलं पाहिजे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, लिंक्डइन असलं, लिंक्डइन नसेल तर बनवा आणि आतापासून त्याची तयारी करा. लिंक्डइन टाकलं तर जास्त लवकर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज येतील. आणि तुमची सिटी टाका. एज्युकेशन लिहायचे, 10वी 12वी, डिग्री होल्डर, डिग्री करताय, कॉलेजचं नाव, पर्सेंटेज, ग्रेड, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करा. त्यानंतर स्किल्स जे खरंच तुम्हाला येतात ते लिहा. उदाहरणार्थ MS वर्ड, MS एक्सेल, टायपिंगची स्पीड, व्हिडिओ एडिटिंग, कॅपकट, डिजिटल मार्केटिंग, कम्युनिकेशन स्किल, जे पण काही तुम्हाला येतं ते तिथे लिहून काढा. तुमचे एक्सपिरियन्स किंवा इंटर्नशिप जर तुम्ही केलेली असेल, छोटी असली तरी चालेल, पण ती व्यवस्थित लिहून घ्या. कोणतं केलं होतं आणि किती महिन्याचं केलं होतं. त्यानंतर तुमची लँग्वेज, जे तुमची कम्फर्टेबल लँग्वेज आहे, तीही तुम्ही हिंदी, इंग्लिश, मराठी, जे पण काय तुम्हाला येतं ते तिथे लिहा. ऍड्रेस ऑप्शनल आहे, पण टाकलं तर बरंच. आता प्रो टिप देते. कॅनवा आणि गुगल टॉक्सच्या मदतीने तुम्ही फ्री रेझ्युमे टॅम्पलेट्स घेऊ शकता. तिथे फॉन्ट बऱ्यापैकी आहे, पण कॅलिब्री वगैरे हा जो एक फॉन्ट आहे ना, तो बेस्ट आहे. 11-12 त्याचं फॉन्टचं साईज ठेवा आणि PDF डाउनलोड करून तो सेव्ह करून ठेवा. आता कॉन्फिडेंटली कसं बोलायचं हे तुम्हाला सांगते. इंटरव्ह्यूचा जो मेन पार्ट आहे की कॉन्फिडेंटली कसं बोलायचं, तर इंटरव्ह्यू म्हणजे फक्त प्रश्नोत्तर नाहीये, एवढं लक्षात ठेवा. एक सिम्पल कॉन्व्हर्सेशन आहे. इंटरव्ह्यूवर फक्त तुमचा ऍटिट्यूड आणि कॉन्फिडन्स बघत असतो. इंटरव्ह्यू मधील 7 काहीतरी प्रॅक्टिकल एंट्री टिप्स आहे, ज्या मी तुम्हाला सांगते. पहिलं, तुमच्या एंट्री स्टाईल थोडीशी स्माइल असली पाहिजे, भीती चेहऱ्यावर नाही दिसायला पाहिजे. सर, मॅडम, गुड मॉर्निंग, हॅलो, हाय करून सरळ खाली बसायचं. नंतर तुमचा हा जो प्रश्न नेहमी इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो, टेल मी अबाउट युअर सेल्फ, 99% हा प्रश्न येतो तयार होऊन जाता गोष्टीसाठी. ठीक आहे. एक्झाम्पल म्हणून मी सिम्पल सांगायला गेले, जास्त पसारा नाही करायचा. माझं नाव अमोल आहे, मी BCom केलेलं आहे, मला एक्सेल, डाटा एंट्री आणि बेसिक अकाउंटिंग येतं. मी कंपनीत शिकून पुढे ग्रो व्हायचा विचार करत आहे आणि टीम सोबत चांगलं काम करायचं सुद्धा मला आवड आहे. ठीक आहे. तर हे 40-50 सेकंदामध्ये तुम्ही छानपैकी बनवू शकता. शॉर्ट आणि स्वीट असलं पाहिजे. तुमची बॉडी लँग्वेज, सरळ बसा, डोळ्यात डोळे घालून व्यवस्थित कॉन्फिडंट असून मग तुम्हाला बोलायचंय. हलकसं स्माइल चेहऱ्यावर असलं पाहिजे, कॉन्फिडन्स फील होतं त्याच्याने. हात टेबलावर ठेवा, जास्त हालचाल करायची गरज नाही. आणि फोनला सायलेंट ठेवलं तरी बेस्ट आहे, सायलेंटच ठेवा. ठीक आहे. आणि सॅलरी एक्सपेक्टेशन पण विचारले जातात, तर थोडीशी रिसर्च करून जा, मार्केट प्राइस अँड ऑल थिंग्स. त्यामध्ये मग तुम्ही त्यांना सांगू शकता की या पोस्टसाठी मार्केट रेट इतकं इतकं आहे, माझी एक्सपेक्टेशन ही आहे, पण लर्निंग आणि ग्रोथसाठी मी नेहमी पुढे असणार आहे, मला ते जास्त महत्वाचं आहे.
तर मग त्याच्यानंतर कंपनीबद्दल रिसर्च तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वेबसाईट काय आहे, कसं ते काम करता, 5 मिनिटं थोडंसं बघून कंपनीमध्ये त्यांचं थोडंसं एखादी गोष्ट जर तुम्हाला त्यांची आवडली असेल तर त्या गोष्टीचं थोडंसं तुम्ही चांगलं सांगितलं की ही गोष्ट मला तुमच्या कंपनीची खूप आवडली, तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडतं. जस्ट एक्झाम्पलसाठी जर सांगितलं तर तुमच्या कंपनीची सेल्स टीमचं काम पाहून मला खूप आवडलं असं जर तुम्ही म्हणाल तर इम्प्रेशन थोडं चांगलं पडेल. ठीक आहे, आता कॉमन क्वेश्चन प्रॅक्टिस करा. आरशासमोर 5 प्रश्नांचा सराव नेहमी असला पाहिजे. तुमचं स्ट्रेंथ अँड वीकनेस, वाय शुड वी हायर यू, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन नेक्स्ट 5 इयर्स, हा प्रश्न पण खूप विचारला जातो. आणि एंडिंग, इंटरव्ह्यू संपल्यानंतर थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी बोलून हसून बाहेर जायचं आहे तुम्हाला. नर्वस होऊन तुम्ही गेला तर तिथे तुमचा गेम ओव्हर झाला असं समजून घ्यायचं. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये कॉन्फिडंट फील करण्यासाठी डेली 7 ते 8 दिवस तुम्ही ही जर मी जे तुम्हाला आता सांगणार आहे ती प्रॅक्टिस केली ना तर तुमचं कॉन्फिडन्स बरोबर येऊन जाईल. कॉन्फिडन्स साठी जी रुटीन आहे, रोज 10 मिनिटं आरशासमोर बोलायचं, एका मित्राला मॉक इंटरव्ह्यू घ्यायला सांगायचं, आपण स्वतः द्यायचं, स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि ते बघा की तुम्ही कसे बोलताय, कसे स्माइल करताय, तुमचे हातवारे काय आहे, तुमचं स्ट्रेट बोलताय का, डोळ्यात डोळे घालताय का, पॉझिटिव्ह अफर्मेशन ठेवा रोज, मी आत्मविश्वासाने भरलेलो आहे, मला जॉब मिळेल, असं थोडंसं स्वतःला पॉझिटिव्ह माइंडसेटने भरून ठेवा. आणि भरपूर माझ्या टीम मधले लोक आहेत जे 4-4 पेजेसचे रेझ्युमे बनवायचे, स्पेलिंग मिस्टेक असायच्या. आता थोडंसं त्यांना मी जर सांगितलं की एका पेजचं बनवा, सिम्पल स्पेलिंग मिस्टेक करू नका, ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या ना तर त्याच टिप्स मी, एक माझी स्टुडंट आहे प्रिया नावाची, तिला इंटरव्ह्यू मध्ये ती खूप घाबरायची आणि रेझ्युमे थोडासा बऱ्यापैकी आम्ही सुधारून टाकला तिचा, पण इंटरव्ह्यू मध्ये घाबरायची म्हणून कंपन्या तिला काम देत नव्हत्या. पण आज ती छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी तिला सांगितलं त्या प्रॅक्टिस केल्या तर आज तिचा रेझ्युमे स्ट्रॉंग आहे आणि तिला म्हणजे मागच्या एका महिन्यामध्ये 2 ऑपॉर्च्युनिटीज जॉबच्या आलेल्या आहेत. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करता. काळजीपूर्वक हा व्हिडिओ वाटला तर परत एकदा बघा आणि ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा, तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिट करेल ह्या गोष्टी. ही गोष्ट, या 2 गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहे. पहिलं की तुमचं रेझ्युमे एकाच पेजचं बनवा, जसं की मी त्या टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा. आणि दुसरं की तुमचं कॉन्फिडन्स डेली 7-8 दिवस प्रॅक्टिस करायला तुम्हाला सुद्धा त्या प्रियासारखे खूप जॉब ऑफर्स येतील अँड जॉब नक्की मिळते. पण तुम्ही राईट वे मध्ये सगळ्या गोष्टी करताय का हे खूप मॅटर करतं. इंटरव्ह्यूची तयारी, स्किल लर्निंग, मॉक इंटरव्ह्यूज, हे सगळं ऑनलाईन आता भरपूर काही झालेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला जास्त काही घाबरायची गरज नाहीये. मी एवढं बोलले म्हणून जास्त टेन्शन घेऊन बसू नका. मॉक टेस्ट वगैरे ज्या मी तुम्हाला सांगितलं ना तर तुमच्या फ्रेंड सोबत तुम्ही करू शकता, व्हिडिओज रेकॉर्ड करा, तुमची बऱ्यापैकी प्रॅक्टिस होऊन जाते. आणि तयारीसाठी अजून काही जर तुम्हाला टिप्स वगैरे लागत असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही नक्की विचारू शकता. रेझ्युमेसाठी अजून काही हेल्प लागत असेल, व्हॉट्सअप चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये, मी त्याचा लिंक टाकत आहे, तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. असे छोटे छोटे टिप्स मी तिथे टाकत राहील, तुम्हाला मदत होऊन जाईल. कविता पारीख चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ज्यावर मी व्हिडिओ बनवू शकते, आणि इंटरव्ह्यू मध्ये कोणता प्रश्न आल्यावर तुम्हाला भीती वाटते हे सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा, त्याचं उत्तर मी छानपैकी तुम्हाला रेडी करून देऊ शकते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप सुंदर आणि महत्वाचा विषय. तोपर्यंत रेझ्युमे बनवा, प्रॅक्टिस करा, तुमचा कॉन्फिडन्स वाढवा आणि जॉब नक्की मिळवा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.